महापालिकेला अनेक वर्षांपासून IAS अधिकारी मिळालेत। पूर्वी सत्ताधारी राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि ठेकेदारांची टोळी महापालिका लुटायचं काम करत होती, पण आता IAS अधिकारी असल्याने त्यांच्या विरोधात बदनामी सुरू आहे। याची गौड बंगाल कळाली नाही। जर शासनाने दोषी ठरवले तर बदली करायला हरकत नाही, पण दोषी नसतील आणि बदलीचा प्रयत्न झाला तर आम्ही होऊ देणार नाही, असा इशारा खासदार विशाल पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिलाय। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात दुधाळ गाय वाटप योजनेत भ्रष्टाचार झाला असून सांगलीचे आयुक्त शुभम गुप्ता यांची चौकशी सुरू असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत। त्यावर बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले, आयुक्तांच्या विरोधात एकाही लाभार्थ्यांनी तक्रार केली नाही, मग त्यांच्या विरोधात हे आरोप सुरू कसे केले? यामागे काय गौड बंगाल आहे हे कळत नाही। महापालिकेत काही बिल्डरांनी माझ्याकडे तक्रारी केल्या होत्या। सत्ताधारी राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि ठेकेदारांची एक टोळी सक्रिय आहे, त्या माध्यमातून अनियमितपणे कामे करून महापालिका लुटायचे काम सुरू होते। हा पायंडा अनेक वर्षांपासून सुरू आहे। मात्र सांगलीला आता IAS अधिकारी मिळालेत, पण त्यांच्या बदल्याचं कारस्थान सुरू आहे। ते पूर्वी कुठे होते, त्यांनी पूर्वी काय केले, त्यांचा हा जुना इतिहास खरा की खोटा याबाबतची माहिती नाही, पण शासनाने त्यांना कोणत्याही प्रकरणात दोषी ठरवलं नाही किंवा आयुक्तांची चौकशी सुरू केली नाही। मग सांगलीला खूप वर्षांनी IAS अधिकारी मिळाले असताना त्यांची बदनामी का केली जाते? शासनाच्या चौकशीत तथ्य असेल तर बदली करावी, पण दोषी नसताना त्यांची बदली करण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा खासदार पाटील यांनी दिलाय। इस्लामपुरातील शेतकऱ्याकडून पीक विमा पंचनाम्यासाठी 2000 घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकारानंतर प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील यांनी पीक विमा कंपनीच्या मॅनेजरला जाब विचारत तालुका कृषी अधिकाऱ्यांसमोर चांगला चोप दिला। इस्लामपूर येथील शेतकरी पांडुरंग हरी पाटील, लक्ष्मण हरी पाटील यांच्या शेतातील सोयाबीन पीक अतिवृष्टी पावसामुळे खराब होऊन नुकसान झाले। पाटील यांनी सोयाबीन पिकाचा 1 रुपया भरून शासनाचा विमा काढला होता। विमा कंपनीचे अधिकारी पीक नुकसान पंचनामा करण्यासाठी पाटील यांच्याकडे आले। त्यांनी शेतकऱ्यांकडे 2000 रुपयांची मागणी केली होती, पैसे दिले नाही तर पंचनामा करणार नाही, असं पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। पांडुरंग पाटील यांचा मुलगा विकास पाटील यांनी त्या अधिकाऱ्यास 2000 रुपये दिले होते। या प्रकाराची माहिती प्रहार शेतकरी संघटना जिल्हा प्रमुख दिग्विजय पाटील यांना समजली। दिग्विजय पाटील यांनी संबंधित पीक विमा कंपनीच्या मॅनेजरला तालुका कृषी अधिकाऱ्यांसमोर जाब विचारला। त्यावेळी त्याने आढेवेढे घेतले। त्यानंतर संबंधित कंपनीच्या मॅनेजरला कृषी अधिकाऱ्यांसमोर चांगला चोप दिला। यावेळी परिसरातील शेतकरी आणि प्रहार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। अधिकाऱ्यांचा मान सन्मान जनतेच्या सेवेपेक्षा मोठा नाही। जे चांगले अधिकारी आहेत त्यांची पाठ थोपटू, पण जे विनाकारण गरिबाला त्रास देतील त्यांना जशास तसं उत्तर देऊ, असा इशारा प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील यांनी दिलाय। चिंतामणी नगर येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामास तारीख पे तारीख सुरू असल्याने संतप्त मनसेच्या कार्यकर्त्यांनी चिंतामणी नगर येथे रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली। त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली। अखेर रेल्वे अधिकाऱ्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत पूल पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानंतर मनसेने आंदोलन मागे घेतले। चिंतामणी नगर रेल्वे उड्डाणपुलाचं काम गेल्या 14 महिन्यांपासून सुरू आहे। 6 महिन्यात काम पूर्ण करण्याची तारीख होती, तरी देखील काम पूर्ण केलं नाही, त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल सुरू आहेत। ह्या पुलाचं काम 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण न झाल्यास मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी गनिमी काव्याने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। त्यानुसार सावंत आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी सकाळी रेल्वे पुलाच्या ठिकाणी रेल्वे प्रशासनाचा धिक्कार व्यक्त केला। आंदोलनस्थळी ठेकेदार नसल्याने उपस्थित नसल्याने संतप्त व्यक्त करण्यात आला। त्याचवेळी समोरून रेल्वे येताना दिसताच जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत आणि कार्यकर्ते आक्रमक झाले। त्यांनी रेल्वे थांबवण्यासाठी रोडाकडे धाव घेतली। इतक्यात पोलिसांना त्यांनी अडवले। पोलिसांची आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली। यावेळी रेल्वे अधिकारी शिंदे यांनी तानाजी सावंत यांच्याशी चर्चा केली। सावंत म्हणाले, पुलाचं काम पूर्ण होण्यासाठी तारीख पे तारीख देण्याचं काम चालू आहे। हे किती दिवस सहन करायचं? नागरिकांचं आणि व्यापाऱ्यांचं होणारा हाल तुम्हाला दिसत नाही? झालेलं नुकसान कोण भरून देणार, असा सवालही त्यांनी केलाय। रेल्वे प्रशासनाने 30 सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याची ग्वाही दिली। त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार दिवंगत अनिल बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर हे विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत। याचवेळी सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे झालेल्या एका कार्यक्रमात खासदार विशाल पाटलांनी लोकसभा निवडणुकीत मदत केल्याने आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असं वक्तव्य केलं होतं। याबाबत आता विशाल पाटलांनी नवा दावा केलाय। जिल्ह्यात महाविकास आघाडी भक्कम आहे। प्रत्येक मतदारसंघात आम्ही तुल्यबळ उमेदवार देण्याचा प्रयत्न करत आहोत। सुहास बाबर यांच्याबाबत आम्ही आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांबाबत चर्चा केली आहे। त्यानुसार मी त्यांना आमच्या सोबत या असं म्हणालो होतो, मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचा दावा त्यांनी केलाय। शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना टीव्हीवर झळकायची खूण हौस आहे,
त्यांना वरिष्ठ पातळीवर काय चाललंय हे माहिती नसतं. माहिती न घेता ते संवंग प्रसिद्धीसाठी वक्तव्य करत असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावलाय. त्यामुळे शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा नव्हे तर त्यांना फोडून महाविकास आघाडीत घेण्यासाठी विशाल पाटील प्रयत्न करत असल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान सुहास बाबर यांना कोणत्या पक्षातून उमेदवारी द्यायची हा महाविकास आघाडीतील पक्षांनी निर्णय घ्यायचा असंही ते म्हणालेत. दरम्यान ओबीसी मोर्चाच्या मेळाव्यामध्ये गोपीचंद पडळकर यांनी जी टीका केली आहे ती पुढील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केली आहे. त्यांना जत विधानसभा लढवायची असल्याने काँग्रेसवर टीका ते करत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय. सांगली, मिरज व कुपवाड या तिन्ही शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांचा पॅचवर्क गणेशाच्या आगमनापूर्वीच करावेत. गणेशोत्सवाचे सर्व मायक्रो प्लॅनिंग तयार करावेत अशा सूचना आयुक्त शुभम गुप्ता यांनी अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या. तर सार्वजनिक गणेश मंडळांना तातडीने परवाने मिळण्यासाठी प्रभागनिहाय एक खिडकी सुरू केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. महापालिका क्षेत्रात गणेशोत्सवाच्या तयारीबाबत प्रशासनाचं नियोजन करण्यासाठी आयुक्त शुभम गुप्ता यांनी प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर आदी जण उपस्थित होते. सांगली, मिरज व कुपवाड या शहरात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. त्या दृष्टीने प्रशासनाची तयारी आवश्यक आहे. तिन्ही शहरात गणेशाचं आगमन होणारे सर्व रस्ते चांगले असणं आवश्यक आहे. त्यासाठी रस्त्यांवरील खड्डे मुजवावेत. कोणतीही अडचण सार्वजनिक आणि घरगुती गणेश भक्तांना येता कामा नये अशा सूचना आयुक्त शुभम गुप्ता यांनी केल्या. याबरोबरच स्वच्छतेवर भर द्यावा, त्यासाठी कर्मचाऱ्यांचं नियोजन अधिकाऱ्यांनी करावं अशा सूचनाही त्यांनी दिल्या. आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांनी मुख्य रस्ते आणि सार्वजनिक मंडळांचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असल्याबाबतची माहिती दिली. शिवाय विसर्जन व्यवस्थेची जबाबदारी उपायुक्तांना देण्यात आली. गणेशोत्सवाच्या काळात प्रत्येक गोष्टींचे मायक्रो प्लॅनिंग करावे. ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यांचं नियोजन पूर्वीच करावं अशा सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने सरकार आणि प्रसारमाध्यमांच्या मधील दरी भरून काढण्यासाठी वार्तालाप ही ग्रामीण माध्यम परिषद हा एखाद्या सेतूप्रमाणे कार्य करतो, असे पत्र सूचना कार्यालय पुणेचे सहसंचालक महेश अय्यंगार यांनी सांगितले. पीआयबीच्या मुंबई कार्यालयाच्या वतीने सांगली येथे आयोजित केलेल्या वार्तालाप या माध्यम कार्यशाळेत सहसंचालक अय्यंगार बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, अणुऊर्जा विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर बी मिश्रा, कीटकनाशक तज्ज्ञ डॉक्टर अमित जाधव, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विश्वास वेताळ, जिल्हा माहिती अधिकारी फारुख बागवान उपस्थित होते. अय्यंगार म्हणाले, समाज माध्यमांच्या उदयानंतर बऱ्याच गोष्टींमध्ये परिवर्तन आले असून खोट्या आणि सनसनाटी वृत्तांचं प्रमाण वाढतं बघता सरकारी माध्यमांची भूमिका अधिकच महत्त्वपूर्ण झाली आहे. फेक अर्थात खोट्या बातम्यांचा एक नवीन कल अतिशय गंभीर स्वरूप धारण करत आहे आणि खोट्या बातम्या उघडकीस आणण्यात, तथ्य समोर मांडण्यात सरकार एक चांगला भागीदार बनू शकतं. खोट्या आणि तथ्यहीन बातम्यांपासून जनसामान्यांचं रक्षण करण्यासाठी दक्षतेला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचंही त्यांनी सांगितलं. चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले. 15 ऑगस्टनंतर आता 30 सप्टेंबरची तारीख दिली आहे. या विरोधात चिंतामणीनगर रेल्वे पूल ते सांगलीतील रेल्वे स्टेशनवर मोर्चा काढण्यात येईल. शिवाय अधिकाऱ्यांना हंटरफोड आंदोलनाने जाब विचारणार असल्याचा इशारा माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिलाय. ते म्हणाले, चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचं काम करणाऱ्या ठेकेदाराला 1 नाही 3 वेळा मुदतवाढ दिली आहे, तरीही हे काम पूर्ण होत नाही. ही मुदतवाढ कोणी दिली? मुदतवाढ देण्याचे अधिकार कोणाला आहेत? या मुदतवाढीच्या दरम्यान रेल्वे उड्डाणपुलाच्या डाव्या व उजव्या बाजूच्या व्यापाऱ्यांचं, दुकानदारांचं आणि जनतेचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतं. या नुकसानीला जबाबदार कोण? रेल्वे प्रशासन यांना नुकसान भरपाई देणार आहे का, असा सवाल नितीन शिंदे यांनी केलाय. तर आता ठेकेदाराला 30 सप्टेंबर 2024 पर्यंतची मुदत दिली आहे. या मुदतीत हा पूल पूर्ण होणार आहे का आणि झाला नाही तर काय कारवाई करणार, याचा जाब रेल्वे अधिकाऱ्यांना विचारण्यात येणार आहे. त्यासाठी शुक्रवारी 30 ऑगस्ट रोजी सांगलीत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची सुरुवात रखडलेल्या रेल्वे उड्डाणपुलापासून ते मार्केट यार्ड रेल्वे स्टेशनपर्यंत मोर्चा काढून अधिकाऱ्यांना हंटरफोड आंदोलनाने जाब विचारणार असल्याचं माजी आमदार नितीन शिंदे यांनी सांगितलंय. याबाबत परिसरात बैठका देखील सुरू केल्या असल्याचंही ते म्हणाले. विजयनगर परिसरात गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या एका 4 चाकीचा पहाटेच्या सुमारास पोलिसांनी पाठलाग केला. मात्र वांडलेसवाडी येथे चालकाने 4 चाकी तिथे सोडून पलायन केले. दरम्यान राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने 4,10,400 रुपयांचा दारूसाठा आणि 13 लाखांची कार असा एकूण 17,20,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. कारवाईच्या भीतीने 4 चाकी चालकानं पलायन केलं. मात्र त्याचा पाठलाग करून भारती विद्यापीठ चौकात पोलिसांनी त्यास अटक केली आहे. वैभव मनोज कांबळे असं संशयिताचं नाव आहे. जिल्ह्यात गोवा बनावटीची दारूची विक्री करण्यासाठी काही जण त्याची वाहतूक करत असल्याच्या घटना घडतात. त्यामुळे त्यांनी गस्तीमध्ये वाढ केली आहे.
दरम्यान मंगळवार दिनांक 20 रोजी पहाटे 4च्या सुमारास विजयनगर परिसरातून एका 4 चाकीमधून गोवा बनावटीच्या दारू साठ्याची वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने परिसरात सापळा रचला. सुमारे पहाटे 4:45च्या सुमारास एक कार चौकातून जात असल्याचं पथकाच्या निदर्शनास आलं. त्यांनी कारचा पाठलाग केला असता चालकाने विजयनगर येथील शिवदत्त आनंद अपार्टमेंट समोर 4 चाकी सोडून पलायन केलं. पथकातील काही पोलिसांनी 4 चाकी ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली तर काहींनी चालकाचा पाठलाग केला. 4 चाकीत गोवा बनावटीच्या दारूचे 60 बॉक्स मिळून आलेत. पोलिसांनी त्यासह सदर 4 चाकी आणि त्यामध्ये असणारा मोबाईल हस्तगत केला. दरम्यान चालक वैभव कांबळी यास शहरातील भारती विद्यापीठ चौकात पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तासगाव येथील दत्तमाळावर आयोजित केलेल्या कृषीहित या कृषी प्रदर्शन पाहायला गेलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीची सुरक्षा रक्षकांनी छेड काढली. त्यानंतर युवकांनी संबंधित सुरक्षा रक्षकास चांगलेच तुडवले. नंतर पोलिसांनीही या सुरक्षा रक्षकास चोप दिलाय. तासगाव येथील कृषीहित हे कृषी प्रदर्शन भरवले गेले. 16 ऑगस्ट पासून हे प्रदर्शन सुरू झालंय. आज या कृषी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस होता. दरम्यान सोमवारी तासगाव येथील 2 अल्पवयीन विद्यार्थिनी हे प्रदर्शन पाहायला गेल्या. प्रदर्शन पाहत असताना त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाने या विद्यार्थिनीकडे वाईट नजरेने पाहिलं गेलं. त्यानंतर हा सुरक्षा रक्षक आपल्या एका मित्रांना म्हणाला, मला ती मुलगी आवडत आहे, पण तिला विचारायचं माझं धाडस नाही. यावर तो मित्र म्हणाला, तू विचारायचं राहू दे, मी विचारतो. यानंतर संबंधित सुरक्षा रक्षकाचा मित्र त्या अल्पवयीन विद्यार्थिनीजवळ गेला. तिला म्हणाला, तो सुरक्षा रक्षक तुला लाईक करतोय, त्याला हो म्हण. संबंधित विद्यार्थिनीने हा सगळा प्रकार काल रात्री आपल्या घरी भावाला सांगितला. हा प्रकार ऐकून संतप्त झालेल्या तरुणांनी मंगळवारी कृषी प्रदर्शनाकडे धाव घेतली. संबंधित सुरक्षा रक्षकाला शोधून काढून त्याला चांगला चोप दिलाय. त्याने स्वतःची चूक मान्य केली. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्या सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेतलं. त्याला पोलीस ठाण्यात आणलं. तर त्याचा मित्र ज्याने संबंधित विद्यार्थिनीला विचारले होते त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलीस ठाण्यात सुरक्षा रक्षक आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला. दोघांनाही चांगला चोप दिलाय.